तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं पूर्ण स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे टेक विथ रुशान. तर मित्रांनो, जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, नीट यूजी प्रकार नीट यूजी जी परीक्षा असते, मेडिकल एंट्रन्स एक्झाम, तिची इन्फॉर्मेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती मित्रांनो. पण त्या व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, पण नंतर मला माहित पडलं की त्याच्यात व्हॉइस प्रॉब्लेम आलेला आहे, म्हणून मी ना त्याची जी पीडीएफ आहे ती तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये मी देऊन दिलेली आहे मित्रांनो. जर तुम्हाला ते समजत नसेल माझा आवाजमुळे, तर तुम्ही ती जी पीडीएफ आहे ती पूर्ण ऍक्सेस करू शकता मित्रांनो. तर आजचा हा नवीन व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे की 10वी नंतर आपण कोणता करिअर निवडायचा आहे. जर आपण 11वी सायन्स, 11वी कॉमर्स, 11वी आर्ट, डिप्लोमा इंजिनिअरिंग, ITI कोर्स, गव्हर्नमेंट करिअर, तर मित्रांनो, तर आज या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच हे बघणार आहे. पण व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी मी तुम्हाला सर्वांना प्रार्थना करतो की आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवर असे टेक रिलेटेड नाही तर इन्फॉर्मेटिव्ह रिलेटेड खूप काही व्हिडिओ हे येणार आहेत मित्रांनो. तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब बटनला क्लिक करून घ्या मित्रांनो. तर चला आजच्या व्हिडिओकडे वळूया. तर आजच्या व्हिडिओचे टॉपिक जसं तुम्ही बघितलंय स्क्रीनवर की 10वी नंतर काय कोणता करिअर ऑप्शन आपण करायचा आहे आणि कोणता निवडायचा आहे. तर जसं की आपण पहिला ऑप्शन करिअर बघू तर एक चार्ट दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी. आफ्टर 10th, तर आफ्टर 10th नंतर आपल्याकडे 3 फील्ड असतात. ते असतात सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स. आता इथं दिलेलं आहे जसं की इथं सायन्स दिलंय, कॉमर्स दिलेलं आहे, आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज दिलेलं आहे, व्होकेशनल कोर्सेस दिलेलं आहे, इन्स्ट्रक्टर दिलंय, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग, मेडिसिन, आर्किटेक्ट, बायोटेक्नॉलॉजी, फार्मसी, त्याच्यानंतर कॉमर्समध्ये CA, BCom, CS, BBA, डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स. त्याच्यानंतर जर आर्ट अँड ह्युमॅनिटीज घेतलं तर त्याच्यात लॉज आहेत, लँग्वेजेस आहेत, त्याच्यानंतर फाईन आहे, फाईन आर्ट्स आहेत, त्याच्यानंतर सोशल वर्क्स आहेत. आणि जर आपण व्होकेशनल कोर्सेस बघायला गेलो तर त्याच्यात IIT नाही, ITI, पॉलिटेक्निकल व्होकेशनल ट्रेनिंग. त्याच्यानंतर आपण बघायला गेलो इन्स्ट्रक्टर मध्ये तर पोस्ट सेकंडरी टीचर, पोस्ट सेकंडरी एज्युकेशन, ऍडमिनिस्ट्रेटर, करिक्युलम डेव्हलपर्स अँड स्कूल कॉन्सल्टंट. तर मित्रांनो, आपण 11वी नंतर ना मेनली 3 स्ट्रीम आपण 11वीला घेत असतो. म्हणजे जे 3 स्ट्रीमचे आपल्याला ऑप्शन असतात, ज्याच्यात ना आपण एक कोणतं बी स्ट्रीम चूज करतो ज्याच्यात आपल्याला जास्त रुची असते, त्याच्यात आपल्याला जास्त आवड असते. जसं की सायन्स बघू, कॉमर्स बघू, आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज बघू. तर मित्रांनो, सायन्स मध्ये ना आपल्याकडे खूप सारे व्हरायटीज असतात. जसं की मेडिसिन एंट्रन्स एक्झाम असते, इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम असते. जर आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधनं 12वी पास केली असाल तर आपण CET द्वारे सुद्धा पोस्टिंग करू शकतो मित्रांनो. तर जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण जर सायन्स फील्ड मध्ये 12वी उत्तीर्ण केली तर त्यानंतर आपण एक मेडिकल एंट्रन्स एक्झाम असते ती देऊ शकतो. म्हणजे जी नीट यूजी परीक्षा असते, म्हणजे नीट अंडर ग्रॅज्युएशन जी परीक्षा असते ती आपण देऊ शकतो मित्रांनो, ज्याच्याने आपल्याला MBBS, BDS, त्याच्यानंतर BAMS, BHMS, BUMS असे अनेक कोर्सेसला आपला नंबर लागत असतो. त्याच प्रकारे इंजिनिअरिंग सुद्धा एक अशी फील्ड आहे ज्या ठिकाणी आपण चांगलं पॅकेज मिळवू शकतो. इंजिनिअरिंग जसं की असो की कम्प्युटर इंजिनिअरिंग असो, AI इंजिनिअरिंग असो, त्याच्यानंतर IT इंजिनिअरिंग असो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असो, सिव्हिल इंजिनिअरिंग असो, असे अनेक खूप काही प्रकार इंजिनिअरिंग मध्ये बघायला मिळतात मित्रांनो. तर या प्रकारे आपल्याला जर इंजिनिअरिंग करायची असेल तर आपल्याला 10वी नंतर सायन्स मध्ये ऍडमिशन घेतलेलं पाहिजे. आणि सब्जेक्ट जसे की फिजिक्स असेल, जसं की फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, मॅथ्स असेल, त्याच्यानंतर मराठी, हिंदी, IT नाही तर इंग्लिश. म्हणजे मराठी, हिंदी, IT हे ऑप्शनल असतात. म्हणजे IT ला स्पेशल वेगळी मेरिट लागते, हिंदीला वेगळी मेरिट लागते, मराठीला वेगळी मेरिट लागते. आणि जर आपल्याला मॅथ सोडायचं असेल, म्हणजे सायन्स नंतर जर आपल्याला एंट्रन्स एक्झाम कडे जायचंय, जसं की आपण मेडिकल एंट्रन्स एक्झाम बघू, नर्सिंग बघू, तर त्या ठिकाणी आपल्याला मॅथची पुरेपूर गरज पडत नाही. जर आपण इंजिनिअरिंग केलं त्याच्यानंतर दुसरे काही कोर्सेस केले त्याला मॅथची गरज पडते मित्रांनो. पण जर आपण नीट परीक्षेसाठी प्रिपेअर केलं, त्याच्यानंतर नर्सिंग, मेडिकल एंट्रन्स साठी बघितलं, तर त्यासाठी मॅथ्स हा एवढा पूर्ण आपल्याला सब्जेक्ट नसतो. फक्त फिजिक्स साठी बेसिक मॅथ्स आपल्याला असतं मित्रांनो. तर त्याच प्रकारे इथं दिलेलं आहे की आपण मॅथ्सला ऑप्शनल जॉग्राफी सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे जसं की आपण
10वी नंतर सायन्सला ऍडमिशन घेतो. सायन्स नंतर आपल्याला ग्रॅज्युएशन कम्प्लीट करण्यासाठी बीएससी एमएससी असतं, त्याच्यावरून आपण टीचर सुद्धा बनत असतो मित्रांनो. तर त्यासाठी अनेक काही सायन्स फील्डमध्ये जॉग्राफी टीचर सुद्धा असतात. असे खूप काही जे ऑप्शनल असतात आपल्याला ते सायन्स नंतर मिळत असतात मित्रांनो. आणि सायन्स आताच्या काळात जो बघतो सायन्सच घेत असतो. आर्ट आणि कॉमर्सची जी लेवल आहे पोरांची ऍडमिशन घ्यायची ती खूप कमी आहे. जर आपण कोणत्याही कुणाला 10वी पास आउट पोराला विचारलं की तू कुठे ऍडमिशन घेतलं, आपल्याला मेनली आन्सर सायन्सच मिळतो. तर सायन्समध्ये जे 11th-12th असतं मित्रांनो, सायन्समध्ये आपण 11th आणि 12th आपलं जे स्टँडर्ड असतं, जे आपलं क्वालिफिकेशन असतं आपण कम्प्लीट करत असतो 10वी नंतर, त्या 11th आणि 12th मध्ये आपल्याला सब्जेक्ट असतात. फिजिक्स असतं, केमिस्ट्री असतं, बायोलॉजी असतं, मॅथमॅटिक्स आणि ज्योग्राफी असतं, मराठी, हिंदी, आयटी आणि इंग्लिश. आपल्या महाराष्ट्र बोर्ड मधील अनेक काही स्टुडंट आहेत ते रेग्युलर स्कूलिंग बी करतात आणि अनेक काही स्टुडंट आहेत ते डमी स्कूलिंग सुद्धा करतात. डमी स्कूलिंग मेनली ते पोरं करतात जे जेई आणि नीट असे एंट्रन्स एक्झाम साठी जे प्रिपेअर करत असतात ते डमी घेतात. कारण की नीट आणि जेईला तो सिलेबस असतो तो असतो एनसीआरटी बेस म्हणजे सीबीएसई बोर्डचा जो सिलेबस असतो, आणि आपल्या महाराष्ट्र बोर्डमध्ये महाराष्ट्र बोर्डचा वेगळा सिलेबस असतो. आपण जर महाराष्ट्र बोर्डमध्ये रेग्युलर स्कूलिंग केली तर 12वी नंतर आपल्याला एमएसटी सीईटी देणं हे खूप गरजेचं असतं आणि कंपल्सरी असतंच. त्याच्यामध्ये ही दोन पार्ट असतात, एक पीसीबी असतो आणि एक पीसीएम असतो. पीसीबी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि पीसीएम म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स, असे ते दोन फील्ड असतात मित्रांनो. जर आपण पीसीबी सिलेक्ट केलं तर पीसीबी मधनं आपल्याला नर्सिंग, ऍग्रिकल्चर असे काही आपल्याला कोर्सेस मध्ये पुढे ऍडमिशन मिळत असतं. आणि जर आपण पीसीएम केलं तर आपल्याला इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट असे अनेक काही मिळत असतात मित्रांनो. जर आपण असे सायन्सच्या अलावा जर विचार केला तर सायन्स नंतर आपल्याला अजून एक ट्रेंडिंग फील्ड जी असते ती कॉमर्स असते. कॉमर्स आपण 10वी नंतर मेनली ते पोरं घेतात ज्यांना सीए बनायचे असतं, चार्टर्ड अकाउंटंट बनायचं असतं, ज्यांना मॅथ्स मध्ये इंटरेस्ट असतो. जर आपण कॉमर्सचे 11-12 चे सब्जेक्ट बघायला गेलं तर इथं सब्जेक्ट असतात इंग्लिश, इकॉनॉमिक्स, बुक किपिंग, अकाउंटन्सी, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, त्याच्यानंतर सेक्रेटरियल प्रॅक्टिस आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिक्स. मित्रांनो कॉमर्समध्ये जर आपण ऍडमिशन घेतलं तर मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिक्स हा एक खूप सारा म्हणजे इम्पॉर्टंट असतो. कारण की सीए ला जास्त करून कॅल्क्युलेशन वर बेस असतो जो पोस्टिंग असते ती. आणि सीए साठी आपल्याला मित्रांनो कॉमर्स मधनं 11-12 कम्प्लीट करावं लागते, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन करावं लागतं. जसं की बीकॉम आहे, एमकॉम आहे, असं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करावं लागतं. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण सीए साठी अप्लाय करू शकतो मित्रांनो. तर अशा प्रकारे कॉमर्स मध्ये सुद्धा आता खूप काही डिमांड आलेली मित्रांनो. कॉमर्स असं नाही की पहिल्याच्या काळी सायन्स आणि आर्टच जास्त चालायचं, आताही तसं आहे. पण कॉमर्सला तेवढीच डिमांड मिळते जेवढी सायन्स आणि आर्ट्सला मिळते. कारण की कॉमर्स मधनं सीए बनवून खूप सारे पॅकेजेस मिळतात, स्वतःची आपल्याला ऑफिस उघडता येते इन्कम टॅक्स साठी. असे काही अनेक काही कॉमर्स ऑप्शन असतात. इथं बघू शकता तुम्ही कॉमर्सचे बघायला गेले सीए, बीकॉम, सीएस, बीबीए, डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स. हा मित्रांनो कॉमर्स मध्ये अजून एक असतं, जर आपल्याला बँकिंग मध्ये जायचं असेल, बँकिंग क्षेत्रात जायचं असेल, एखादी गव्हर्नमेंट बँक आपल्याला जॉब मिळवायचे असेल, त्याच्यासाठी आपल्याला कॉमर्स मध्ये 11-12 कम्प्लीट करणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि जे बिझनेस माइंडेड पोरं असतात ते जास्त करून कॉमर्स मधनच ऍडमिशन घेत असतात. जर आपण कॉमर्स नंतर बघायचं गेलं तर त्याच्यानंतर असते तिसरी फील्ड असते आर्ट्स. आर्ट्स म्हणजेच मित्रांनो आर्ट्स मधून आपण युपीएससी, एमपीएससी, गव्हर्नमेंट सर्व्हिसेस साठी आपण अप्लाय करू शकतो मित्रांनो. आपण जसं एमपीएससी देतो, त्याच्यानंतर युपीएससी देतो, त्याच्यानंतर आपण तलाठी भरती देतो, असे काही अनेक काहीतरी महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये जे सरकारी जॉब्स असतात मित्रांनो ते आपल्याला आर्ट्स फील्ड मध्ये मिळत असतात. आज म्हणजे एमपीएससी युपीएससी याच्यासाठी जो क्वालिफिकेशन असतो तो सायन्स सुद्धा चालतो आणि आर्ट्स सुद्धा चालतो. पण ज्यांना मेनली फक्त फोकस एमपीएससी आणि युपीएससी करायचं असतं ते मेनली आर्ट्स मधनं करतात मित्रांनो. आणि जर आपण जे सायन्स मधनं युपीएससी एमपीएससी करत राहतात तर ते सायन्स मधनं पहिले आपलं ग्रॅज्युएशन करतात, आपली जॉब करतात आणि ऍज अ कॉम्प्लिमेंटरी सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये उतरतात मित्रांनो. म्हणजे जर आता डॉक्टर बनला तर एखाद्याची इच्छा आहे की आपण IAS IPS कोणतं ऑफिसर बनायची तर तो सायन्स मध्ये देत असतो. पण आर्ट्स मध्ये असं आहे की आपला एकच गोल असतो एमपीएससी युपीएससी. आर्ट्स मध्ये बी ते सब्जेक्ट असतात जे आपल्याला एमपीएससी आणि युपीएससी मध्ये पडत असतात. तर मित्रांनो आर्ट मध्ये सब्जेक्ट असतात इंग्लिश,
मराठी, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स अँड डिफेन्स स्टडीज. हे सर्व तेच विषय जे आपल्याला युपीएससी आणि एमपीएससी मध्ये जास्तीत जास्त विचारत असतात. युपीएससी एमपीएससी चे जे प्रिलिम असतात त्याच्यात एमसीक्यू बेस पेपर असतो, त्याच्यानंतर मेन्स मध्ये थेरोटिकल बेस असतो आणि जो थर्ड पार्ट असतो तो इंटरव्ह्यू असतो. तर त्या ठिकाणी आपल्याला जे करंट सिच्युएशन, करंट अफेअर्स अशा प्रकारे विचारलं जातं. एमपीएससी आणि युपीएससी साठी मेनली आपल्याला ना न्यूज वाचणे खूप गरजेचं आहे. न्यूज वाचल्यामुळे आपल्याला जे एमपीएससी आणि युपीएससी मध्ये ते करंट अफेअर म्हणून जो सब्जेक्ट असतो तो खूप सारा क्लिअर होतो मित्रांनो. या प्रकारे आपल्याला 10वी नंतर असे खूप काही करिअर ऑप्शन असतात मित्रांनो. जर आता आपण बघायला गेलो तर खूप सारे पोरं मेडिकल एंट्रन्स आणि इंजिनिअरिंग एंट्रन्स करीतच जात असतात. पण जर आपण याच्याशिवाय जर बघायला गेलो तर सीए, कॉमर्स, आर्ट्स, व्होकेशनल कोर्सेस आणि इन्स्ट्रक्टर मध्ये खूप काही फरक आहे मित्रांनो. यांच्यात सुद्धा खूप काही डिमांड आलेली आहे आताच्या वेळी. आणि आताच्या वेळी ना सीए म्हणून जर आपण करायचं म्हटलं तर सीए ऑलमोस्ट खूप सारा पॅकेज कमवत असतात मित्रांनो. ते युएस मध्ये सुद्धा जात असतात, म्हणजे आउट ऑफ इंडिया सुद्धा जात असतात मित्रांनो त्यांच्या हायर स्टडीज साठी. आणि जर आपण व्होकेशनल कोर्सेस मधनं पॉलिटेक्निक केलं, म्हणजे जे आपण म्हणतो ना पॉलिटेक्निक म्हणजे 10वी नंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेत असतो. म्हणजे 10वी नंतर 11वी 12वी न करता आपण डिप्लोमाला ऍडमिशन करून इंजिनिअरिंग कोर्स स्टार्ट करत असतो. त्याला ही खूप सारी डिमांड आलेली मित्रांनो. कारण की जे पोरांना लवकरात लवकर नोकरी पाहिजे असते, ज्यांची इकॉनॉमिकल कंडिशन स्टेबल नसते, ते डिप्लोमाकडे जातात. कारण की त्यांचं घरावर म्हणजे घरासाठी त्यांनी काही पैसे आणून द्यायला पाहिजे. म्हणजे 10वी नंतर ऑलमोस्ट 4 वर्षात त्यांना 3 ते 4 वर्षात त्यांची इन्कम जनरेट व्हायला चालू होऊन जाते मित्रांनो डिप्लोमा मध्ये. आणि जर आपण म्हणजे डिप्लोमा मधनं सुद्धा इंजिनियर बनतो, पण तो इंजिनियर नाही बनत जो जेई आणि एमएसटी मधनं बनतो. कारण की 12वी नंतर 4 वर्ष वेगळंच इंजिनिअरिंगला देणं म्हणजे हे खूप लॉंग टाइम घेत असतो मित्रांनो. पण डिप्लोमा मध्ये अशी संधी आहे की आपण लवकरात लवकर नोकरी आपल्याला लागू शकते. तर असे अनेक काही करिअर ऑप्शन्स आहे मित्रांनो 10वी नंतर. पण जे आपल्याला आवडतं मित्रांनो, ज्याच्यात आपल्याला जास्त इंटरेस्ट आहे, तेच आपण करिअर ऑप्शन निवडायला पाहिजे. कारण की आपण जे करिअर ऑप्शन निवडलं त्याच्यात आपली जर रुची राहिली तर आपण त्या करिअर ऑप्शन मध्ये जास्त काही पुढे जाऊ शकतो मित्रांनो. जर आता मला सपोज आता ऍज अ एक्झाम्पल घेऊ की मला मेडिसिन म्हणजे डॉक्टर मध्ये बनायचंय, पण मी जर इंजिनिअरिंग घेतली तर मला ते लेवलचं अंडरस्टँडिंग लेवलची अंडरस्टँडिंग मला डॉक्टर म्हणजे नीट मेडिकल एंट्रन्स साठी होईल. तर हा एक खूप महत्वाचा टप्पा असतो मित्रांनो आपल्या लाईफचा. कारण की 10वी नंतरचं करिअर ऑप्शन निवडणं हे आपल्याला स्वतःसाठी म्हणजे स्वतःची एक हे असते मित्रांनो, काय म्हणतात त्याला, इम्पॉर्टंट असतं की आपण एक चांगलं करायला पाहिजे आणि आपले जे फ्युचर आहे ते सिक्युअर करायला पाहिजे. ज्याच्यात आपल्याला जशी आपले आई वडील सांगतात म्हणजे जशी आपल्याला ऍडवाइस मिळते आपण तेच नको घ्यायला. आपण स्वतःलाही विचारायला पाहिजे की मला ही फील्ड आवडते का नाही आवडते, त्यावरच आपण ती फील्ड सिलेक्ट करायला पाहिजे मित्रांनो. तर तुम्हाला असंच सांगतो मी की ज्याच्यात तुम्हाला जास्त इंटरेस्ट असेल. आता मित्रांनो बघा 10वी नंतर आहे ना खूप कोर्सेस आलेले आहेत. आता नवीन जर आपण बघायचं म्हटलं तर खूप साऱ्या पोरांना एडिटिंग आवडते, ग्राफिक डिझायनिंग आवडते, अॅनिमेशन आवडतं. तर त्याच्यात सुद्धा करिअर ऑप्शन खूप निर्माण झालेले आहेत मित्रांनो. ज्याला जाऊ द्या ते गव्हर्नमेंट जॉब नसते, पण जर त्यांची आपल्याला पुढे तीच गरज आहे मित्रांनो. अॅनिमेशन, त्याच्यानंतर एआय, त्याच्यानंतर ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, फोटो एडिटिंग, हे सर्वांना आता एवढी डिमांड आहे की आता प्रत्येक आता जर आपण बघायला गेलो बाहेर तर आता युट्यूब, आता माझं चॅनल तर जास्त मोठं नाहीये, माझं जे मेन चॅनल तेही जास्त मोठं नाही, पण दुसरे युट्यूबर जर बिग युट्यूबर बघायला गेलो आपण जसे ब्लॉगर असतील, त्याच्यानंतर टेक रिलेटेड व्हिडिओ असतील, तर ते व्हिडिओ एडिटर करत असतात आणि एका एका व्हिडिओचे ऑलमोस्ट 15 ते 20 हजार रुपये सुद्धा देत असतात मित्रांनो. अशी आता कंडिशन झालेली आहे. तर असं माझं सांगण्याचं एकच मुद्दा आहे की तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट वाटत असेल तोच तुम्ही पर्याय निवडायला पाहिजे आणि चांगलाच पर्याय निवडायला पाहिजे. आणि असं चुकीचं जे पर्याय आपण निवडायला नको पाहिजे. जर आपल्याला जास्त इंटरेस्ट नाही राहिला तरी आपण त्या फील्डमध्ये उतरून गेलो
तर त्या फील्डमध्ये आपलं टिकणं हे खूप मुश्किल मित्रांनो. कारण की आताच्या काळात आहे ना, जॉब मिळणं हे खूप कठीण झालेलं आहे. ज्याच्याकडे स्किल असेल, ज्याच्याकडे पूर्ण पूर्ण एज्युकेशन असेल ज्या फील्ड बद्दल, त्याला जॉब आता परमनंट होते मित्रांनो. कारण की आता ऑलमोस्ट गव्हर्नमेंट जॉब्स हे खूप कमी झालेले आहेत पहिल्याच्या पेक्षा. आताच्या काळात इंजिनियर आणि डॉक्टर्स खूप बनतात. इंजिनियर जर बघायला गेलो तर आपल्याला कोणतीही गव्हर्नमेंट जॉब भेटत नसते. नंतर आपण करू शकतो एमपीएससी युपीएससी तेव्हा भेटत असते. पण जर आपण असंच फक्त इंजिनिअरिंग केली तर याच्यावर कोणतीही गव्हर्नमेंट जॉब मिळत नाही. सर्व प्रायव्हेट जॉब असतात. तर मित्रांनो, त्याच्यामुळे सांगतो मी की आपला फ्युचरला सिक्युअर करण्यासाठी एक पाऊल एकदम बरोबर उचला आणि खूप विचार करून उचला मित्रांनो. आता खूप सारे विद्यार्थ्यांची 11वी स्टार्ट झालेली आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे चालू. पण खूप सारे पूर्ण अभ्यासाशिवाय टाइमपास मधनं जास्त, म्हणजे आता 10th पास आउट झालेले आहेत. 10th पास आउट झालेले, त्याच्यानंतर वॅकेशन 3 मंथ होतं. त्याच्यात आपल्याला अशी सवय लागली की आपण अभ्यास करणं विसरून गेलो. तर मित्रांनो, असं करायचं नाहीये. आपल्याला अभ्यासकडे जास्त लक्ष द्यायचंय. कारण की एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन आवर लाईफ फॉर सिक्युरिंग अ गुड पोस्ट अँड गुड जॉब मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचंय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि बेल आयकॉन दाबणे विसरू नका. असेच अनेक काही व्हिडिओसाठी आपण येत आहोत. धन्यवाद.